हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? मीही मस्त. सगळ्यात प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. 9 डिसेंबर 2025ला आमची फॅमिली कंप्लीट झाली. म्हणजेच आम्ही 2 आणि आमचे 2 असं. दुसरा मुलगा मला झाला आणि त्याच्यानंतर जे वेलकम होतं घरी, 5व्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधून. आणि त्यानंतर जे वेलकमची तयारी वगैरे होती घरी सगळ्यांनी केली. कारण की म्हणजे सगळ्यांना तसं तर मुलीची अपेक्षा होती, कारण की सेकंड टाईम आणि पहिला माझा मुलगा आहे, तर त्यामुळे आम्ही मुलीसाठी खूप म्हणजे वाट पाहून होतो. परंतु मुलगी आली. मुलगी काय आणि मुलगा काय, शेवटी जे काही आहे ते म्हणजे सगळं काही परमेश्वराच्या इच्छेनुसार होतं असं मला वाटतं. आणि जे 2 नारायण आलेले आहेत तेच 2 माझ्या लक्ष्मी देखील घेऊन येणार आहेत सोन्याच्या रूपामध्ये. आणि आता असं मुलगा मुलगी असं काही राहिलेलं नाही आहे. तर मुलाचं देखील तेवढं जय्यत स्वागत खूप छान पद्धतीनं केलं. आणि मामा मावशी 2 मावशी, म्हणजे एक माझी मोठी बहीण आणि एक छोटी बहीण आणि छोटा भाऊ आहे मला. आणि ह्या सगळ्यांनी मिळून इतकं छान असं डेकोरेशन केलं होतं. म्हणजे आम्ही वेलकमचे डेकोरेशनचे व्हिडिओज वगैरे बरेच दिवसांपासून पाहत होतो, की असं वेलकम करूया बेबीचं, किंवा म्हणजे कसं सजावट वगैरे करायची आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात म्हणजे आपल्यासाठी आपल्या लोकांनी केलेलं वेगळंच असतं, डेकोरेटर लावून किंवा पैसे देऊन दुसऱ्याकडून आपल्यासाठी करून घेणं. आणि आपल्याच फॅमिलीमधल्या लोकांनी आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांनी आपल्यासाठी काहीतरी स्पेशल असं सगळं ठरवून आणि एवढा वेळ काढून आणि स्वतः सगळं काही म्हणजे मेहनत घेऊन करणं, हे खूप वेगळं फिलिंग आहे. आणि मला इतकं छान वाटलं की म्हणजे माझं जेव्हा मुलगा पहिला झालेला तेव्हा ना हे होता, कोरोना होता, फर्स्ट कोरोना. आणि तेव्हा खूप जास्त सगळं काही म्हणजे हे होतं, बाहेरचं काहीच आणता येत नव्हतं. किंवा फुलं पानं देखील म्हणजे बाहेरचं काहीच मिळत पण नव्हतं आणि आणता येत नव्हतं, अशी कंडिशन होती. आणि ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये डोहाळ जेवण पण झालेलं, त्यामुळे ते घरच्या घरी छोटंसंच केलेलं होतं आम्ही. म्हणजे घरच्याच एका हे होतं चौपाळा, त्याच्यावरती सासरी केलेलं. आणि म्हणजे असं बाहेरचं असं खूप जास्त असं ग्रँड असं काही झालं नाही. म्हणजे हां, परत बारसं छान केलं होतं. त्याच्यानंतर थोडंफार कमी झालेलं होतं कोरोनाचं. त्याच्यानंतर बारसं वगैरे छान केलं. पण जे आपण वेलकम वगैरे म्हणतो, मग त्यावेळेस फक्त वेलकमच्या वेळेस ओवाळं वगैरे आणि बाकी हे फुलं वगैरे असं वेलकम छान असं काही केलेलं नव्हतं. तर दोरीची कसर भरून निघाल्यासारखं इतकं छान डेकोरेशन केलं होतं घरी सगळ्यांनी. तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याच्यानंतर माझी मोठी दीदी जी बाहेरगावी असते ती देखील आलेली होती. आणि तिचेही 2 मुलं, म्हणजे एक मुलगा एक मुलगी आहे तिला. आणि त्या सगळ्यांचीच खूप हेल्प झाली आणि खूप छान वाटलं, सगळेजण एकत्र होते त्याच्यामुळे. म्हणजे मोठी बहीण पण होती आणि छोटी बहीण, भाऊ, ह्या सगळ्यांनी मिळून, पप्पा आणि ह्या छोट्यांनी पण बच्चे कंपनीने खूप मदत केली. आपण म्हणतो की बाहेरून आल्याच्या नंतरनं लहान मुलाच्या वरतून तुकडा उतरवून टाकतात, म्हणजे शिळी भाकरी किंवा चपाती त्याला काळं लावून. तर तसं ओवाळून दीदीने टाकलं. कारण की आई माझ्यासोबत होती हॉस्पिटलमध्ये, आई माझ्यासोबतच आलेली, आई पप्पा आणि हे आम्ही सोबत आलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतरनं. आणि घरी जी मंडळी होती त्यांनी सगळ्यांनी ही सगळी तयारी केलेली होती. तर छान असं वेलकम झालं. हॉलमध्ये जाऊन थांबा दोघं पण. तिथंच थांब, मग तिथे तिथंच थांब. मम्मी पप्पा सोबत थांबायचं. तुझी फॅमिली आहे ना, तू फॅमिली फोटो असते. हॅलो, मी तुला पिझ्झा देते की रे बाळा, आपण बाहेर जाऊन पार्टी करू. पप्पा बाहेर नेणार आहेत पिझ्झा खायला. ये. त्यानंतर दीदीनं छान असं औक्षण केलं आणि छोट्या बहिणीने देखील औक्षण वगैरे छान पार पडल्याच्यानंतर, म्हणजे त्यांनी ते दिवे आणि मुटके हे देखील केलेले होते. आणि छानसं वेलकम केलं. बाळाला देखील छोटंसं कुंकू लावलं. आम्ही ते पाय वगैरे उमटवायचं करणार नव्हतो, कारण की म्हटलं जरी ते कुंकू हे जरी असलं, म्हणजे जरी हळदीचं जरी असलं किंवा कलरचं, ते पायांवरती तसंच राहतं ते कलर. आणि मग त्याच्यामुळं बेबीला काहीतरी इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं. आजकाल ट्रेंड निघाला आहे, पण म्हटलं ते नकोच, आपण स्किप करूया. आणि त्यामुळे आम्ही ते केलं नाही. फक्त जे फुलांचं वगैरे होतं ते बाकीचं डेकोरेशन केलं. आज स्वामींच्या कृपेमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच जे काही आहे ते माझी पूर्ण फॅमिली कंप्लीट झालेली आहे. आणि स्वामींचा माझा स्वामींवरती खूप विश्वास आहे.
कारण की स्वामींचं जेवढं काही मी आत्तापर्यंत केलेलं आहे किंवा जसं मला कळतं तसं मी जेवढं काही नित्यसेवा वगैरे करते त्यातून मला कधीच असं म्हणजे लो फील झालं नाही किंवा जेव्हा आपण मला असं वाईट वाटतं त्यावेळेला किंवा जेव्हा आपण मला असं कुठला विचार येतो किंवा मी असं चिंतेत असते त्यावेळेला स्वामींचं नाव घेतलं की मला आपोआप ती फिलिंग जे आहे ते कमी होते किंवा बरं वाटायला लागतं. तर आता जी माझी फॅमिली कंप्लीट झालेली आहे त्या सगळ्याचं मला वाटतं की स्वामींचा माझ्यावरती खूप आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच का होईना आलोकसाठी एक ब्रदर आलेला आहे, आलोकसाठी एक भाऊ आलेला आहे. म्हणजे दोघं भाऊ आणि माझी पूर्ण फॅमिली जी आहे ती माझा मोठी फॅमिली झालेली आहे असं माझं मला आज वाटतंय. हस की. पुढे जा की जवळ लांबून मावं येते येते बघ इकडं. चला चिव धर. हा हो ना दे सावली पडायली तुझी. सरक मागे. छान छान. थांबायचं जरा हळूहळू. अगे फ्रीज मधला केकच राहिला. ठेवूया ना फ्रीज मध्ये वर केक ठेवलेला आहे. इथं उभा इकडे. आलो घे बघ केक कापा. वेलकम झाल्याच्यानंतर सगळ्यांनी केक कटिंग केला आणि सगळ्यांनी तोंड गोड केलं. पेढे खाऊन अगोदरच तोंड गोड झालं होतं आणि आलो थोडंसं इन्सिक्युअर होता कारण की त्याला वाटत होतं की छोटा बेबी आला तर मग सगळेजण त्याचा जास्ती लाड करतील म्हणून थोडासा रुसल्यासारखा झाला होता एकदम सुरुवातीला. त्यानंतर परत तोही खेळत होता बेबीच्या सोबत. तेच काही क्षण मी टिपलेले आहेत तुमच्यासोबत शेअर करते. घरी आल्याच्या नंतर ना आलोक जास्त खुश झाला होता कारण की हॉस्पिटलमध्ये थोड्या वेळासाठीच तो येत होता आणि बेबीला बघून वापस घरी जात होता आणि घरी दिदीची 2 मुलं असल्यामुळे त्याच्यासोबत खेळण्यात त्याचा कसा वेळ गेला कळाला नाही. म्हणजे 4 दिवस आणि 5व्या दिवशी जेव्हा डिस्चार्ज झाला त्याच्यानंतर घरी आल्यानंतरच त्याला म्हणजे खरोखर असं मोठा ब्रदर मी झालो आहे आता असं फिलिंग यायला लागली. परत नंतर तो खूप छान खेळत होता आणि बेबीचा लाड करत होता. तर हे असं आमचं छान असं बेबीचं वेलकम झालं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अशीच माझी डिलिव्हरी नंतरचं रुटीन आणि माझी इथून पुढची जर्नी हे पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.